गडिंग्लज शहरातील मांगलेवाडी, गवळीवाडा, पाटीलवाडा आणि कदमवाडी या भागांचा तब्बल 200 वर्षांपासून गावठाणात समावेश झालेला नाही। त्यामुळे स्थानिक नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। मालमत्ता हक्क, बांधकाम परवानगी आणि प्रॉपर्टी कार्ड मिळण्यात अडथळे निर्माण झालेत। दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली। बैठकीत नामदार हसन मुश्रीफ यांनी प्रश्न गांभीर्याने घेऊन संबंधित वसाहतींचा प्रस्ताव भूमी अभिलेख कार्यालयात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। यामुळे नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। गडिंग्लज शहरातील मांगलेवाडी, कदमवाडी, गवळीवाडा आणि पाटीलवाडा या 4 वाड्यांना तब्बल 150 ते 200 वर्षांचा इतिहास असूनही त्यांचा गावठाणा समावेश झालेला नाही। त्यामुळे इथल्या नागरिकांना मालमत्ता हक्क मिळण्यात अडथळे येत आहेत। बांधकाम परवानग्या मिळत नसल्यानं अनेकांची घरं अपूर्ण आहेत, तर प्रॉपर्टी कार्ड नसल्यानं बँक कर्ज आणि शासकीय योजनांपासूनही इथले रहिवासी वंचित आहेत। गावठाण हद्द नसल्यामुळे जमिनींची अधिकृत नोंदणी आणि मोजणी प्रक्रियाही रखडली आहे। या संदर्भात माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, नगरसेवक अमर मांगले, नगरसेविका सुजाता मांगले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांना निवेदन दिलं होतं। त्यामध्ये प्रभाग 3 मधील या वाड्यांचा गावठाणात तातडीनं समावेश करावा अशी मागणी करण्यात आली। शिष्टमंडळात बाळासाहेब वडर, लक्ष्मण पवार, शंकर सावंत, शरद हरेर, इरफान मुजावर, रवींद्र डोमणे, दयानंद पाटील, दीपक पाटील, रघुनाथ कुलकर्णी, संभाजी आगलावे, विठ्ठल मुसळे, महादेव बुगडे यांचा समावेश होता। मी जवळपास 3-3.5 हजार लोक आम्ही इथं वास्तव्य करतो। आमचा इथला महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आम्ही घर बांधकाम करायला गेले की आम्हाला बांधकाम परवाना मिळत नाही आणि कोणत्याही बँकेमध्ये कर्ज घ्यायचं झालं तर आम्हाला बँक कर्ज देत नाही। याचं कारण असं आहे की आमची पूर्ण ज्या वाड्या आहेत ह्या ना एन आहेत ना गुंठेवरी, त्यामुळे ही अडचण येते। यासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी कलेक्टर ऑफिसला बैठक लावली आणि आम्हाला गावठाण म्हणजे गडिंग्लज शहराची मूळ गावठाण हद्दवाढ करून आमचा ह्या वाड्यांचा समावेश त्यामध्ये करून आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी बैठक घेतली। दरम्यान याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली। त्यामध्ये नामदार हसन मुश्रीफ यांनी संबंधित वाड्यांचा प्रस्ताव भूमी अभिलेख कार्यालयात तातडीनं सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। नगरसेवक अमर मांगले आणि नगरसेविका सुजाता मांगले यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रश्नाला गती मिळाली असून तब्बल 200 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा मुद्दा लवकरच मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे।